यवतमाळपासून 35 किलोमीटर अंतरावर बोरी अरब आहे मित्रांनो. आणि या बोरी अरबपासून अडाण नावाची नदी वाहते. त्या नदीवरील ब्रिजचं काम तुम्ही पाहत आहात. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, वर्धा नांदेड रेल्वे लाईन जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मंजुरी केव्हा मिळाली, केव्हा या प्रोजेक्टचं भूमिपूजन झालं या कामाचं, वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या, आणि तेव्हापासून किती रेल्वे मंत्री झालेले आहे आणि सातत्यानं त्या रेल्वे मंत्र्यांसंग पत्रव्यवहार केले आणि या कामाला गती कशी मिळेल याच्यासाठी पाठपुरावा केला. हे कोण होते, असे कोणते नेता होते, हे कोणते खासदार आमदार होते, हे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आजची पूर्ण अपडेट, या पूर्ण माहिती सहित म्हणजे डिटेलमध्ये आपण जाण्याचा थोडासा प्रयत्न करू या प्रकल्पाच्या. आजची अपडेट थोडीशी मोठी होणार आहे, परंतु पूर्ण पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आपण तपोना गावापासून मित्रांनो, सुरुवातीला जे यवतमाळ मूर्तिजापूर शकुंतला रेल्वे धावे तेव्हा तपोनाले रेल्वे स्टेशन होतं, परंतु आता नाही आहे. आता रेल्वे स्टेशनची जागा चेंज झालेली आहे. आता रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो बानायतपाशी. बानायत जे गाव आहे यवतमाळ दारवा रोडवर, तिथं तपोनचं रेल्वे स्टेशन राहणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव देवदास खडसे आणि आत्ता आपण आलेलो आहोत लाडखेड. लाडखेड आणि पाथर्ड देवी याला क्रॉस करते हे जे आता आपण उभं आहो, बघून घ्या. हे जे रोड आहे हे या दिशेला जाते, पाथर्ड देवीकडे रस्ता आहे हे जाणारा. इकडं आहे हे बोरी म्हणजे दारवा रेल्वे स्टेशन, आणि हे आहे यवतमाळ दारवा रोड. म्हणजे हे रोड जाते त्या चौफुलीवर जिथं पाथर्ड देवीचं गेट आहे मोठं आलं, आणि या साईडला लाडखेड आहे. हे लाडखेडकडून त्या रेल्वे स्टेशनकडून येणारा अर्थवर्क आहे मित्रांनो. अर्थवर्क आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा अर्थवर्क आहे. वर्धा नांदेड रेल्वे लाईनची पहिली मागणी माजी खासदार विजयबाबू डडा यांनी केली होती 1998 मध्ये, जेव्हा ते राज्यसभेचे खासदार होते मित्रांनो. 10 वर्ष सातत्यानं मागणी केल्यावर, पाठपुरावा केल्यावर 2008 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. तेव्हाचे रेल्वे मंत्री होते लालू प्रसादजी यादव, आणि विजयबाबूजी डडा यांच्या आग्रहाखातरच लालू प्रसाद यादव यांनी या कामासाठी भूमिपूजनाला, म्हणजे या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला यवतमाळात आले. पोस्ट ग्राउंडवर 11 फेब्रुवारी 2009ला म्हणजे व्हिज्युअल भूमिपूजन केलं मित्रांनो लालू प्रसाद यादव यांनी. तेव्हा त्यांच्या संघ तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाणसुद्धा उपस्थित होते यवतमाळमध्ये. आत्ता आपण लाडखेडच्या मागच्या साईडला आहो मित्रांनो. इथूनच शकुंतलेचा ट्रॅक जुना जात आहे आणि त्याच्या संगे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं समांतर अर्थवर्क जात आहे मित्रांनो. 284 किलोमीटरचं वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं काम म्हणजे प्रकल्प, त्यातून 39 किलोमीटरचं काम या प्रकल्पाचं कंप्लीट झालेलं आहे. वर्ध्यापासून कामटवाडा कळंबपर्यंत 39 किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे. उर्वरित 245 किलोमीटरचं काम कामटवाडा कळंबपासून ते नांदेडपर्यंत चालू आहे मित्रांनो. आता आपण आलेलो आहे मित्रांनो लाडखेड परिसरातने. बाजूला समोर लाडखेड गाव आहे, त्याच्याच मागच्या साईडला वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं काम चालू आहे. हे जे समोर छोटा ब्रिज दिसत आहे तुम्हाला मित्रांनो, त्या लेवलवर हे भरती करण्यात येणार आहे अर्थवर्कची, म्हणजे मुरुम त्या लेवलपर्यंत नेण्यात येणार आहे. आणि त्याच्यावर आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन धावणार आहे, म्हणजे ट्रॅक वगैरे टाकल्यानंतर. मित्रांनो, आपण बोरीपासून यवतमाळच्या दिशेने जात आहोत. आता आपण बोरीच्या नंतर आपण लाडखेडपर्यंत आलो. आता लाडखेडपासून मग आपण बानायतपर्यंत जाऊया. आणि हे तपोना रेल्वे स्टेशन जे आहे त्याची जी जागा चेंज झालेली आहे ती तुम्हालासुद्धा मी दाखवून देतो. आत्ता आपण लाडखेडमध्ये आहोत आणि लाडखेडच्याच बाजूला तपोना एक देवस्थान आहे. त्या देवस्थानापाशी वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं अर्थवर्क चालू आहे. समांतर शकुंतला रेल्वेचं ट्रॅक जात आहे मित्रांनो. आणि इथे एक जुनं रेल्वे स्टेशन होतं मित्रांनो लाडखेडचं, त्याचे काही अवशेष आत्ताही बाकी आहेत. तेव्हाची जी टाकी होती जुनी शकुंतला रेल्वेची पाण्याची टाकी आत्ताही आहे, बघू शकता तुम्ही त्याच कंडिशनला. आणि इथंच लाडखेड रेल्वे स्टेशन होतं मित्रांनो शकुंतला रेल्वेचं.
त्या काळात हे एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन होतं. आजूबाजूचे खेड्यातले लोक या रेल्वे स्टेशनचा उपयोग करत चांगली. आता हे व्यवस्था खूप खराब झालेली आहे रेल्वे स्टेशनची. इमारती नसल्यातच जमा आहे. आता आपण थोडं समोर जाऊ मित्रांनो. यवतमाळ दारव्हा रोडला क्रॉस करते वर्धा नांदेड रेल्वे लाईन आणि त्या रोडच्या दुसऱ्या साईडला बानायत गाव आहे आणि बानायत गावच्या मागच्या साईडला वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं व तपोनाचं रेल्वे स्टेशन राहणार आहे. म्हणजे लाडखेड तपोना आता बानायत आहे, नेमकं बानायचं रेल्वे स्टेशन राहणार आहे. त्याच्यात आपण अपडेट घेऊया. सुरुवातीला वर्धा नांदेड रेल्वे लाईन जे प्रकल्प आहे त्याचा 50% केंद्र सरकार वाटा उचलायला तयार होतं आणि राज्याला सांगत होतं का तुम्ही 50% वाटा उचला. पण तेव्हाचे राज्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांना राज्याची आर्थिक स्थिती पाहता ते त्यासाठी तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं का आम्ही 30% भार उचलू शकतो आर्थिक, त्याच्यावर तर आम्ही उचलू नाही शकत. मग या वाट्यावर मार्ग काढण्यासाठी तेव्हाचे माजी राज्यसभा सदस्य विजयबाबू डोडा यांनी विलासराव देशमुखला घेऊन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या संग गेले आणि त्या बैठकीत बैठक घेतली. त्या बैठकीतनी नियोजन आयोगाचे म्हणजे योजना आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेक सिंह अहलुवालिया हे सुद्धा होते आणि यांची बैठकीतनी विलासराव देशमुखनं सांगलं का आम्ही त्याच्यापेक्षा जास्त भार उचलू नाही शकत, 30%पेक्षा बाकीचा भार केंद्र सरकारनं उचला. पण अहलुवालिया म्हणे का आम्ही नाही उचलू शकत. मग तेव्हाचे जे रेल्वे मंत्री होते लालू प्रसादजी यादव यानं हे मुद्दा प्रतिष्ठेचा केला मित्रांनो आणि याच्यावर मग तोडगा निघाला का 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार या प्रकल्पाचा भार उचलणार आहे. आणि तेव्हापासून 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार या प्रकल्पावर खर्च करत आहे. आणि मित्रांनो ही इथं बनत आहे रेल्वे स्टेशन बानायतच्या मागं. तपोना रेल्वे स्टेशन जे आपण म्हणू म्हणजे जे गुगलमध्ये कुठे दाखवण्यात येते तपोना रेल्वे स्टेशन बनणार आहे ते रेल्वे स्टेशन इथं बनणार आहे मित्रांनो. बानायत गावाच्या मागं म्हणजे यवतमाळ दारव्हा रोड जे आहे त्या रोडवर बानायत गाव आहे. त्या गावाच्या मागच्या साईडला वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं इथं अर्थवर्कचं काम चालू आहे आणि इथंच एक रेल्वे स्टेशन बनणार आहे छोटंसं. 2009ला जेव्हा या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं त्याच्यानंतर 10 रेल्वे मंत्री येऊन गेले मित्रांनो. नितीश कुमार, राम नाईक, ममता बॅनर्जी, दिनेश त्रिवेदी, मुकुल रॉय, CP जोशी, मल्लिकार्जुन खरगे, सदानंद गौडा, सुरेश प्रभू, पियुष गोयल याच्या तरीसुद्धा हे रेल्वे प्रकल्प अधिक रेंगाळतच आहे. 17 वर्ष झाले मित्रांनो या कामाचं भूमिपूजन होऊन तरीसुद्धा हे प्रकल्प कंप्लीट झालेला नाही आहे. या प्रकल्पाला डॉक्टर अजित गोपछेडे नांदेडकडून, यवतमाळमधून विजयबाबू डोडा, माजी खासदार भावनाताई गवळी यांनी सर्वांनं जोर लावला मित्रांनो. आता देवेंद्र फडणवीस संघ पत्रव्यवहार करण्यातनी विजयबाबू डोडा हे समोर आहेत, परंतु तरी हे प्रकल्प पाहिजे त्या गतीने चाललेला नाही आहे. अधिक जर हे प्रकल्प रेंगाळला मित्रांनो तर याचा खर्च वाढत राहणार आहे. ते आर्थिक बोजा आपल्यावरच पडणार आहे. तर रेल्वे मंत्रीला विनंती आहे का हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावा, कामाचे स्पीड वाढवा. नांदेड साईडला अधिक 4-5 बोगद्याचं काम अधिक बाकी आहे, त्याचं अधिक काम चालू झालेलं नाही आहे, ते लवकरात लवकर करावा अशी त्यांना विनंती आहे. बोरीपासून बोधबळणपर्यंत हे जे काम आहे मित्रांनो रेल्वे प्रकल्पाचं ते ISC या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे. आजची अपडेट इथपर्यंतच होती. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आमची जर आर्थिक सहायता करायची असेल मित्रांनो तर सुपर थँक्स बटन आहे, त्याच्यामार्फत तुम्ही आमची आर्थिक सहायता करू शकता. चॅनलवर सबस्क्रिप्शन घेऊन सुद्धा आमची आर्थिक सहायता करू शकता. भेटूया पुढील अपडेटमध्ये मित्रांनो.